सो हे गाईज, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आणलाय बेस्ट बजेट गेमिंग स्मार्टफोन ज्याचं नाव आहे इन्फिनिक्स GT20 Pro 5G. सो आता लेट्स गो. सो गाइस, आता करूया अनबॉक्स. ओके, आउट प्ले द रेस्ट. ह्या टाईपचा आपल्याला बॉक्स बघायला भेटतो आणि आतमध्ये 3 बॉक्स आहेत जे की दिसत आहेत. पहिला काढूया फोनचा बॉक्स. ओके, GT Pro 20 कडक दिसतोय. आणि हा गेमिंग किट आणि अजून एक बॉक्स आहे ह्याच्यात काय असेल. ओके, QR कोड आहे GT वाल्यांचा, काहीतरी असेल काय माहिती. सो आता करूया फोनचा बॉक्स अनबॉक्स. पॅकिंग तर वेगळे आपले नॉर्मल फोन जे असतात तशी पॅकिंग नाही, वेगळी पॅकिंग एकदम. ओके, आतमध्ये अजून एक बॉक्स आहे. प्रॉपर गेमिंग लुक देतोय. ओपनिंग पण एकदमच वेगळी आहे. वेलकम टू द GT वर्ल्ड. ओके, हो गाईज, एकदम गेमिंग लुक देतो. बॉक्सवरूनच वाटतं आतमध्ये गेमिंग फोन आहे. ठीक आहे, सिम इजेक्टर दिला जातो आणि ह्याच्यात कवर असेल, फोन कवर. हा कवर आहे. ऑरेंज लुक एक नंबर. कवरच एक नंबर वाटतं. या कवर पण गेमिंग लुक देतो पूर्ण. ओके, हे स्क्रीन गार्डचे पॅम्पलेट्स आहेत. स्क्रीन गार्ड पण भेटलेला काय फोनसोबत. ते स्टोअरमधून घेतलं आहे फोन, तर स्टोअरवाल्याने लावून दिले ते. ओके, असं आपल्याला भेटतो गेमिंग फोन इन्फिनिक्स GT20 Pro. बाय द वे गाईज, फोन ऑलरेडी अनबॉक्स झालेला आहे आणि आता रिअनबॉक्स होतो आहे. ओके, असा काय दिसतो इन्फिनिक्स GT20 Pro 5G. एकदम क्लीन आणि मोठा डिस्प्ले आपल्याला बघायला भेटतो. आता पहिला चेक करूया आपली लाईट. ओके गाईज, इन्फिनिक्स ह्याला मेका लूप लाईट बोलतो. त्याच्यामध्ये आपल्याला 8 कलर आणि 4 कॉम्बिनेशन्स बघायला भेटतात, जे की म्युझिक, मग रिंगटोन, नोटिफिकेशन, कॉल्स वगैरे त्याच्यासाठी अप्लाय होतात. त्याचा आपल्यावरती आहे, कसं पण काय पण ठेवू शकतो आपण. बाकी एक नंबर फीचर आहे. हा पण एक कारण आहे की ज्याच्यामुळे मला फोन घ्यायशी वाटला. ओके, अजून काय आहे कवरमध्ये. चार्जर असेल. हां चार्जर आहे. ओके, Type-C to Type-C चार्जर बघायला भेटतो आपल्याला. आणि आता करूया गेमिंग किट अनबॉक्स. ओके, गेमिंग किटच्या वरतीच दिलेलं आहे की आपल्याला कूलर, अजून फोन कवर पण एक्स्ट्रा दिलं आहे असं वाटतं. ओके, अच्छा, कूलर मॅग्नेटिक आहे हे, तर दिले कवरवरती चिपकतो. अच्छा, अजून एक एक्स्ट्रा केस बघायला भेटते, म्हणजे तुटली तरी काही टेन्शन नाही. ही आय थिंक मॅग्नेटिक केस असेल की ज्याला तो कूलर चिपकेल. तेव्हा 2 कवर. दोघांमध्ये फरक आहे, एक ऑरेंज आणि एक सिल्वर आहे. आणि हा GTचा पंखा की दिसतो तर एक नंबर. पूर्ण मेकॅनिकल डिझाईन आहे. ओके, पार्टी पण डिझाईन आहे. त्याच्या फिंगर स्लीव्स पण भेटले आहेत आपल्याला. अच्छा, वायर टू वायर कूलर आहे. वायरलेस असता तर ठीक असता, बट ठीक आहे तरी पण. ओके, लावून बघूया फटाफट कसं काय आहे, कसा वर्क करतो. गेमिंगसाठी तर एक नंबर आहे हा फोन. ठीक आहे, फटफट लावूया आणि बघूया कसं काय आहे ते. ओके, आतमध्ये RGB लाईट पण आहे. एक नंबर वाटतं फॅन. आणि फॅनसोबत गेमिंग करायला काही फीलच वेगळी आहे. एक नंबर. आणि याची कवर बघायला भेटतो आहे मॅग्नेटिक, आणि असं चिपकतो हा फॅन ह्याला. ठीक आहे. हो, काय फील वाटतं, एक नंबर. बघून दे किती कूल झालं आहे गाईज. AC सारखा कूल झाला आहे. ॲक्च्युली याच्यात पेल्टियर मॉड्यूल यूज केलं आहे, पुन्हा कूल होतं. गाईज आता डिस्प्ले बघूया. आणि डिस्प्लेमध्ये 6.78 इंचचा डिस्प्ले बघायला भेटतो आणि 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट बघायला भेटतो. आणि ॲमोलेड डिस्प्ले. साईडचे बेझल्स, वरचे बेझल्स खूप थिन आहेत आणि एक्सिलेंट डिस्प्ले आहे.
एक नंबर गाईज. आणि 1300 नीट पीक ब्राईटनेस भेटते याच्यासोबत. गाईज मल्टीमीडियासाठी स्टिरिओ स्पीकर्स आहेत आणि JBL ट्यून स्पीकर्स आहेत. गुड ऑडिओ क्वालिटी. आपण टेस्ट पण करू. खूप एलिमेंट्स आहेत गाईज बॅगमध्ये आणि शार्प एजेस आहेत म्हणून थोडासा बॉक्सी डिझाईन वाटतो. बट स्पोर्ट्स अँड बटन्समध्ये सिम कार्ड ट्रे आहे, मायक्रोफोन आहे, चार्जिंग केबल आहे, स्पीकर ग्रिल आहे आणि पॉवर ऑन ऑफ बटन आहे. व्हॉल्यूम वरती गाईज नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन आहे. JBL ट्यून स्पीकर्स बघायला भेटतात आणि IR ब्लास्टर पण आहे वाटतं. सो आता आपला ब्लॉग लावूया, बघूया साऊंड क्वालिटी कशी आहे. तिथून एक नंबर दिसतोय. स्पेसिफिकेशनबद्दल बोलू तर आपल्याला पॉवरफुल डेडिकेटेड चिप बघायला भेटते ह्याच्यात आणि 8200 डायमेन्सिटीचा प्रोसेसर आपल्याला इनबिल्ड भेटतो डिव्हाइसमध्ये, जो की खूप पॉवरफुल आहे. 5000 mAh ची बॅटरी आणि 45 वॉटचा चार्जिंग आहे आणि सोबतच 2 वर्षाचे आपल्याला मेजर अपडेट्स आणि 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स बघायला भेटतात. आता करूया थोडासा गेमिंग एक्सपिरियन्स विथ फुल गेमिंग किट आणि हे आपल्या फिंगर स्लीप बघायला भेटतात. तसे चांगल्या क्वालिटीचे आहेत, कॉटन वगैरे चांगल्या क्वालिटीचे आहेत. गाईज इथे आपल्याला पॉवर सेव्हिंग मोड, मग इक्विलिब्रियम मोड आणि स्पोर्ट्स मोड असे 3 मोड बघायला भेटतात. आणि खालच्या पॅनलमध्ये आपला स्पोर्ट्स मोड, अल्ट्रा फ्रेम रेट, HDR ग्राफिक्स, स्मार्ट कूलिंग, बायपास चार्जिंग असे ऑप्शन्स बघायला भेटतात. आणि त्याच्या खालती स्पीड वगैरे ग्राफिक्स ते सर्व आहे. म्हणजे मॅक्स ग्राफिक्सवर खेळू शकतो आपण. आणि GT इफेक्ट्स म्हणजे GT लाईट असेल 5ची समथिंग, गेमिंगला वेगळी लाईट असेल आणि असे खूप असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघत राहा, पुढे पुढे अजून खूप काही सांगतो. आणि स्मूथनेस बघा काय, स्मूथनेस, गेमची स्मूथनेस. गाईज BGMI 90 FPS खेळू शकतो, हायर सेटिंग्सवरती खेळू शकतो आणि जेंटिंग इम्पॅक्ट असे खूप 27-25 GB गेम्स पण आपण खेळू शकतो आणि 56-57 FPS आपल्याला भेटतो त्याच्यामध्ये पण. आणि एक गोष्ट नोटीस केली की खूप खेळल्यावर पण एवढी हीट नाही होत फोन, म्हणजे कंट्रोल्ड आहे. गाईज कॅमेरामध्ये बघायला गेलो तर आपल्याला रिअर कॅमेरा 108 मेगापिक्सलचा बघायला भेटतो आणि बाकी 2-2 मेगापिक्सलचे मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा बघायला भेटतात आणि रिंग लाईटसारखी टॉर्च बघायला भेटते आपल्याला. पुढे 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला बघायला भेटतो. सो आता लगेच कॅमेरा टेस्ट करूया आणि असा आपल्याला व्ह्यू भेटतो 108 मेगापिक्सलच्या कॅमेराचा. बट ह्याच्यामध्ये आपल्याला 1x आणि 3x बघायला भेटतो, म्हणजे 10x झूम होतो आणि 1x to 10x आपल्याला बघायला भेटतो. बाकी अल्ट्रा वाईड कॅमेरा याच्यात अवेलेबल नाही आहे, फक्त एकच कमी याच्यात की अल्ट्रा वाईड कॅमेरा नाही. ते जर असतं तर मजा आली असती, बट ठीक आहे. आणि खूप असे फंक्शन बघायला भेटतात, व्हिडिओ वगैरे, व्हिडिओ आहे, परत डुअल व्हिडिओ आहे, अजून खूप असे मोड्स आहेत आणि क्वालिटी खूप चांगली आहे, सुपर नाईट आहे. आणि मोरमध्ये टाईम लॅब, स्लो मोशन, स्काय शॉप, डॉक्युमेंट, AR स्पेस प्रो, सुपर मॅक्रो असे खूप सारे अजून बघायला भेटतात आपल्याला ऑप्शन्स. आणि आता कॅमेरा क्वालिटी चेक करूया की AI फिल्टर भेटतो 108 मेगापिक्सल, म्हणजे क्लिअरिटी, अजून क्लिअर इमेज बघायला भेटते आपल्याला. आता थोडी व्हिडिओ क्वालिटी चेक करूया की आपण 4K शूट करू शकतो आणि सेल्फी कॅमेरामधून 2K शूट करू शकतो. त्याच्यामध्ये 4K 60 FPS अवेलेबल आहे, फक्त अल्ट्रा वाईडची कमी आहे बस. आणि काय तर डुअल व्हिडिओचं आपल्याला फंक्शन बघायला भेटतं. पिक्चर क्वालिटी तर एकदम क्लिअर आहे आणि एक नंबर, दोन्ही पण कॅमेरा आपले यूज होतात. आणि हे काही स्कायशॉपचे पिक्स. गाईज आता सिम कार्ड ट्रेमध्ये बघूया आणि आपल्याला इथे फक्त सिम कार्डसाठी जागा बघायला भेटते, बाकी मेमरी कार्डसाठी नाही जागा, बट 256 GB इनफ आहे.
इन्फिनिक्स GT20 Pro 5G या फोनमध्ये 12GB रॅम 256GB स्टोरेज आणि ह्याची प्राइस 27,000 आहे. तर गाईज तुम्हाला घ्यायचं असेल हा फोन तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शॉपचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर गाईज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा हा फोन कसा वाटला आणि याचे फीचर्स कसे वाटले. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर खूप कमी आहेत, वाढवा. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.